नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत एका अशा गडावरती जो फक्त गड नव्हता तर आपल्या स्वराज्याची राजधानी होता. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 26 वर्ष स्वराज्याची राजधानी असणारा हा गड कुठला ते तुम्ही मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ज्यांना माहिती नाही तर अधिक माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किल्ल्याला पोहोचण्याची योजना अशी की सानपाड्यावरून प्रायव्हेट गाडी करून किंवा बसने आपण नसरापूर फाट्यावर जायचं. नसरापूर फाट्यावरून मार्गसनी फाट्यावरती पोचायचं. मार्गसनी गावातून शेर गाडी करून आम्ही निघणार होतो थेट पाली दरवाजाला. प्रवास सुरू झाला. पाहता पाहता आम्ही पाली दरवाजाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो ते राजगडाच्या पायथ्याशी. इकडे पोचल्यानंतर आम्ही नाश्ता केला, किल्ला चढण्याची योजना बनवली आणि त्यानंतर इकडे थोडंफार फिरलो. फिरता क्षणी आम्हाला ही पार्किंग दिसली. ही पार्किंग पूर्णतः पेड आहे. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता करणार होतो ट्रेकला सुरुवात. ट्रेक सुरू झाला. ट्रेकच्या सुरुवातीलाच आम्हाला काही बोर्ड पाहायला भेटले. हे बोर्ड पाहून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. थोड्याफार उंचीवरती आल्यावरतीच समजले की हा ट्रेक वाटतो तेवढा सोपा नव्हता. थोडा वरती गेल्यानंतर आम्ही ठरवलं की हा ट्रेक हळूहळू करायचा. निसर्गाचं सौम्य आणि खूप छान असं वातावरण बघून थकवा मात्र नाहीसा झाला. पुन्हा चढायला सुरुवात केली आणि जवळजवळ 1.25 तासाने आमचा ट्रेक संपत आला. आता आम्ही येऊन पोचलो ते पाली दरवाजाजवळ. समुद्रसपाटीपासून सुमारे 4,500 फूट इतक्या उंचीवरती बांधलेला हा दरवाजा अजूनही खंबीरपणे उभा आहे. तर मित्रांनो, हा होता आपला पाली दरवाजापर्यंतचा प्रवास. खरी मजा तर इथून पुढे सुरू होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत राजगड. त्याचबरोबर बाले किल्ल्याची चढाई देखील करणार आहोत आणि या गडाविषयी अजून नवनवीन माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.